आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही नका पाठवू तिला. तिला सांगा की आम्ही घरीच नाही आहोत, लग्नाला गेलो असं सांगा. ठीक आहे, ठेव फोन. निघूया. हो, पण ऐक, वृंदा आंटीच्या घरी नाही जाता येणार तुला. का? ते सगळे लग्नाला चाललेत, त्यामुळे ते म्हणाले की शमिकाला नका पाठव. पण आता तर म्हणाला की ये. पण आता नाही म्हणून सांगितलं त्यांनी. शी बाबा. शमिका, आई हो तुम्ही? अगं मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मग बोला ना, अशा आवाजात का बोलताय? अगो बाई, जिभेचं लफडं दाताला कळलं असं होऊ नये म्हणून या आवाजात बोलतेय. म्हणजे? म्हणजे घरात कोणाला कळायला नको म्हणून. अय्यो, असं काय झालंय जे घरात कोणाला कळू नये? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काय आबा आहे ना आबा, काल रात्री फोनवर कुणाशी तरी गुलू 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 बोलत होते. हसतेस काय? अरे बापरे, म्हणजे असं झालं का? देवा, अरे बापरे, आता काय करायचं? एक तर बापाला आठव, नाही तर देवाला आठव. दोघांना त्रास का देतेस? धक्का बसला ना मला, पटकन कळलं नाही काय रिॲक्ट होऊ. तसंच आहे अगं. आणि थोड्या वेळ नाही, 1 तास बोलत होती. तासभर? बाई थांबा, तिला जाऊन बघतेच. नाही थांबा, लगेच जाऊन तिला ओरडायचं नाहीये. अय्यो, आता आपल्यापैकी कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? लक्ष ठेवायला पाहिजे, पण माझं काय म्हणणं आहे ते पण ऐक. तू हे ओवीच्या कानावर घाल आणि तुम्ही दोघी जणी मिळून तिच्याशी बोला, शांतपणाने बोला. तिला विश्वासात घ्या, म्हणजे ती सगळं सांगेल. हे वयाचं असं असतं ग. आवडतं बाई कोणीतरी. जमाना वाईट आहे ना, पण बाई फार वाईट आहे जमाना. उलटीचं बघितलंस म्हणून म्हटलं की तो पोरगा कसा आहे, काय आहे, आपल्याला कळायला नको का बाई? काय करतो मग? आता ती गुलुगुलू बोलतीये, पण म्हणजे त्याच्याशी म्हणजे कोणाशी बोलतीये हे माहिती पाहिजे का नको? म्हणून म्हटलं. म्हणजे तुम्ही तिच्याशी बोललात ना दोघे जणी, तिला विश्वासात घेतलत ना, म्हणजे ती सगळं सांगेल ना, आपल्यालाही कळेल मुलगा कसा आहे, काय करतो. बरोबर आहे तुमचं. आम्ही दोघी जाऊन तिच्याशी बोलतो. बरोबर आहे तुमचं. नाही तर काय होईल? जिभेचं लपडं दाताला कळलं. बरोबर. हे तुला कळलं, हे बरं झालं. बोला दोघी. मी जाते बाई. हा सर, सत्यशील सापडला? नाही समीर, तू दिलेल्या सगळ्या लोकेशन्सवर माझ्या विश्वासातल्या पोलिसांनी छापेमारी केली आहे, पण तो तिथे नाहीये. असं कसं होऊ शकतं? तोच मी पण विचार करतोय. समीर, तू सगळे लोकेशन्स दिलेत ना? एखादी जागा राहिली आहे असं नाही ना? अजिंक्य सर, मी जोवर त्या सत्यशीलकडे काम करत होतो तोवर जे जे ठिकाण मला माहिती होते त्या सगळ्यांचे मी पत्ते तुम्हाला पाठवले. आता मी काम सोडल्यानंतर त्याने एखादी नवीन जागा किंवा गोडाऊन विकत घेतलं असेल तर मला काही अंदाज नाही त्याचा. बरं ठीक आहे, तुला कुठला पत्ता सापडला किंवा आठवला तर मला सांग, मी बघतो. हो सर. समीर, काय झालं? कोणाचा फोन होता? अजिंक्यचा फोन होता. मी त्याला सत्यशीलचे जे जे पत्ते सांगितले त्या एकाही पत्त्यावर तो नाही. कसा असणार? तू मुद्दाम खोटे पत्ते दिलेस हे अजिंक्य सरांना कळत नसलं तरी मला चांगलंच कळतंय. सगळं वेळ काढण्यासाठी सुरू आहे. ही केस अशीच भरकटत राहावी म्हणून तुझं हे सगळं सुरू आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे. लवकरच तपासाची सुई तुझ्याकडे फिरणार.
ताई हे बघ, ओवी, संशयावर उपचार नाही. सोड तो विषय. आपल्याला दुकानावर जायला उशीर होतोय. हाय आभा, आजचा दिवसच छान आहे. आज सकाळीच माझ्या बरोबर एक किस्सा घडला. मी असंच रस्त्यातून चालत असताना मला एक साधू बाबा भेटले. मी ते मला म्हणाले की लवकरच तुझं प्रेम तुला मिळणार आहे आणि जी व्यक्ती तुला आवडते ती स्वतःहून येऊन तुला भेटेल. मला वाटलं की ही एवढी छान गोष्ट एखाद्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करावी, म्हणून मी ही व्हॉइस नोट तुला पाठवतोय. हाय आबा, आजचा दिवसच छान आहे. आभा, काय ग, काय झालं दचकायला? दचकायला? ते तू अशी अचानक आलीस ना, म्हणून जरा दचकले. अच्छा, फोनवर काय ऐकत होतीस? मी ते फॉरवर्डेड व्हॉइस नोट होती ती ऐकत होते. अच्छा, फॉरवर्डेड व्हॉइस नोट. ठीक आहे, बर. आई देवा रे नारायणा, त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वरा. नाही काही नाही, आवरली बाई सगळी कामं. हो, आमची सगळी कामं आवरली. आज घर थोडं शांत शांत वाटतं नाही? वाटेल नाही तर काय मास्तर, आज ती फटाके फोडणारी मुलगी नाही ना बाई. काय बाई दंगा तिचा, बाई बाई बाई. ती तुम्हाला सांगते मास्तर, पुढे जाऊन ही ठमी आहे ना ठमी, तिच्या वकील बाबांच्या दारावर खटल्यांची लाईन लावती बघा. नाही, सुधारेल. जरा मोठी झाली, शहाणी झाली की सुधारेल. सुधारेलच हो बाई. मी म्हातारी होता होता सुधारली, ती का नाही सुधारणार बाई? काय होत नाही, पण काही म्हणा, मोजक्या भेटींमध्ये अगदी लढा लावला पोरीनं. हो, आज एक दिवस घरी आलेली नाही तर चुटफुट लागून राहिल्यासारखं झालंय नाही का? खरंच बाई. मास्तर, हा, मी काय म्हणते, तिला फोन लावा ना, फोन बोलवून घ्या. हा, नाही तर असं करूया का, जाऊन घेऊनच येऊया ना बाई तिला. हा, हे उत्तम आहे. हा, जाऊन घेऊन येऊया. कशाला? काही गरज नाहीये. अगं असं काय, एक तास दीड तासासाठी घेऊन आलं तर काय काय हरकत काय? तेवढं तिचंही मन रमेल ना. नको, मी म्हंटल ना, काही गरज नाहीये. अरे, तिचं आयुष्य आहे, ती बघून घेईल काय करायचं ते. उगाच तिला इथल्या घराची सवय लावायची गरज नाहीये. पुढे जाऊन तिला त्रास होईल याचा. तिला नका रंबू तुम्ही या घरात. अगं वृंदा, तिला पण लळा लागलाय ग. लागू दे. लळा लागला म्हणून काय तुम्ही तिच्या मागे धावपळ करणार आहात का? आणि बाबा, तुम्ही तिच्या मागे धावपळ करता करता तुमची तब्येत खराब झाली. काय करायचं आपण? ती काय इकडे येते, दंगा करते, मस्ती करते. तुम्ही तिला सांभाळण्याचा विचार करू नका. उगाच कशाला नको त्या सवयी लावायच्या. बाबा, मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, शमिकाला या घरात आणायची अजिबात गरज नाहीये. आणि कधी ती आलीच
तर तिची करमणूक करत बसू नका. आणि हो, स्वतःहून तर तिला अजिबात बोलवून घेऊ नका, कळलं? समीर, हे काय खाऊन घे. नाही नको. हो खाऊन घ्या ना, एकतर वेळेत जेवत नाही. मधल्या वेळेत काहीतरी खायला हवं म्हणून फळं आणली तर तेवढी तरी खा. नको आहे ग मला, आधीच कामात मन लागत नाही. काय झालं, बरं वाटत नाहीये का? सत्यशील सापडत नाही. अहो मग सापडेल तो. असं बोललं म्हणजे झालं का? सगळं होतं. तो सापडत नाही तोपर्यंत केस पुढे जाणार नाही. तो सत्यशील त्या साधा माणूस नाही. तो लपून बसलाय तरी आपल्यावर नजर ठेवू नये. हाच राणा गेलाय. त्या सूड घ्यायच्या नादात त्याने घरातल्या कुणावर हल्ला केला तर आपण काय करणार आहोत? आता त्याचे सगळे ठाव ठिकाणे आपण सांगितले ना पोलिसांना. तो तिकडे नाही सापडला, आता आपण काय करणार? काय करणार म्हणजे? हातावर हात धरून बसता येणार नाही आपल्याला आकाश. त्याच्या कुठल्या ना कुठल्या माणसाला तरी माहित असेल ना की तो कुठे आहे. आपण त्याच्या माणसांना टार्गेट करूया, त्यांची चौकशी करूया, म्हणजे कळेल सत्यशील कुठे. ठीक आहे ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको. आपण तसं सांगूया पोलिसांना. आपल्या सांगण्यावरून ते प्रत्येक माणसाची चौकशी करत बसणार आहेत का? केवढा वेळ जाईल त्यात? मला शोधून काढावं लागणार आहे. समीर, समीर कुठे निघालात? सत्यशीलच्या माणसांची चौकशी करायला. एकेकाचा गळा धरून सत्यशील बद्दल विचारणार. मी सुद्धा येते. तू कशाला आता? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तुमच्या बरोबर असणार कायम, सतत तुमच्या पाठीशी असणार. त्यामुळे मी आता बरोबर येते. तुम्ही जा, दुकानावर आहे. चल. शमिका, मला कळतंय तुला वाईट वाटलंय, पण मला खरंच तसं नव्हतं बोलायचं का. ऐकून तर घे. मला खरं तर तुला हे सांगायचं होतं. अरे बापरे, तुटुकल्या पुटुकल्या भोपळ्याने रागाने गाल फुगवल्यात वाटतं. हा, चिडले सर. पण तुला सांगू का बाळा, ही तुझी वृंदा मावशी आहे ना, ती तुझ्यावर चिडलेली नाहीये, त्या देवबाप्पावर चिडले. काय तिच्या मुलीच्या बाबाला देवबाप्पा त्याच्याकडे घेऊन गेला ना, त्याने आपल्या माणसाला बोलवून घेतलं म्हणून ती त्या देवबाप्पावर चिडली. सांग, हा देवबाप्पा कुठे कुठे आहे ग? देवळात. देवळात तर आहे, पण फक्त देवळातच नाही आहे काही, सगळीकडे असतो. आणि आता काय झालंय, सगळीकडे झाले माणसांची गर्दी.
त्यामुळे वृंदा मावशीची चिडचिड आहे ना ती इतरांवर निघते. ती आपल्यावर रागवलेली नसते, ती देवबाप्पावर रागवलेली. आपल्या माणसाशिवाय जगण्याची जोपर्यंत तिला सवय होत नाही तोपर्यंत आपण तिला माफ करायला पाहिजे की नाही. कारण तिच्या माणसाला देवबाप्पाने बोलवून घेतलं मग त्या देवबाप्पावर रुसलेली आहे, आपल्यावर नाही काही. मी पण देवबाप्पावर रुसली आहे. तू माझ्या मम्माला घेऊन गेला ना. मी करते का कुठे अशी चिडचिड? अगे सगळेच कुठे आमच्या शमिका सारखे हुशार असतात का? हुशार म्हणजे काय आहेच हुशार. म्हणूनच उलट तू तिला माफ केलं पाहिजेस. कारण आपल्याला होत असलेलं दुःख जर दुसऱ्याला झालं तर तिला किती त्रास होत असेल हे आपल्याला कळलं पाहिजे ना. मग मला सांग, तू तिला माफ करणार नाही तर कोण करणार? हो बरोबर बोलताय तुम्ही, कळलं मला. शमिका हुशारच आहे आमची, तिला कळणार नाही तर कोणाला कळणार आहे की नाही. मग करणार मग तिला माफ. वा व्हेरी गुड. नाही वृंदा, मला माहितीये माझं बोलणं तुला पटत नाही, तरी सांगते. काय होतं वृंदा, एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये आडी बसली ना बाळा की ती इतकी वाढत जाते की तिच्या पट्ट्यामध्ये निर्दोष माणसं सुद्धा सापडतात. तुला आमचा राग येतो त्यामुळे तुझी चिडचिड होते, मान्य आहे मला. त्यामध्ये त्या लहान मुलीचा काय दोष आहे ग? अगं ती ठमी तुझ्या बर्फी सारखीच आहे वृंदा. दोघी जणी एकाच बसनी प्रवास करतायत बाई. ती आई विना प्रवास करतेय आणि आपली बर्फी बापा विना. मग तू त्या ठमीला समजून घ्यायला नको का सांग बरं? आणि उद्या आपली बर्फी जर ठमी एवढी झाली, तिलाही वाटेल का नाही दंगामस्ती करावी आपल्याशी, कोणीतरी खेळावं. तू जर तिला एकटं सांभाळत असतीस, तिलाही माणसात राहावं असं वाटलं असतं का नाही सांग? त्या ठमीचं काय चुकलं? बर्फी तरी माणसात आहे बाई, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती एकटी आहे ना ग. हा, नको रागवू तिच्यावर. वृंदा आंटी सॉरी. आय नो तू देवावर तर माझ्यावर काढतेस. जर तुला अजून त्रास होत असेल तर मी नाही येणार परत इथे. तुझा देवावरचा रुसवा गेला ना की मला सांगा प्लीज. माझी ना वृंदा आंटी गडबडच झाली. मला वाटलं माझा डॅडा खोटं बोलतोय की तुम्ही लग्नाला चाललात, पण मोठी माणसं खोटं बोलतात. मला माहितीये माझी मम्मा सुद्धा खोटं बोलली ना. म्हणाली होती तुला सोडून कधीच जाणार नाही, आणि गेली मला सोडून. मग मला वाटलं की डॅडा सुद्धा खोटं बोलत असेल, म्हणूनच विचार केला की जाऊन बघावं तुम्ही खरंच लग्नाला गेला आहात की घरीच आहात. नसाल घरी तर गप्पपणे घरी जावं, आणि जर तुम्ही घरी असाल तर तुमच्या सोबत छानपणे खेळावं.
आणि यापुढे मी नाही येणार तुम्हाला त्रास द्यायला. काळजी नको करूस. आणि हा, तुझा देवावरचा विश्वास जाईपर्यंत मी तुला माफ करेल. केवढं बोलतेस आणि आता एवढं बोलून पळ खातेस. नाही जायचं कुठे, थांबायचं आता. सॉरी.